नमो नारायण फ्रेंड्स, आज मी बनवले आहे कढी भजे. ह्याला तुम्ही कढी पकोडे पण म्हणू शकता. आणि माझ्या घरी हे खूप फेवरेट आहेत, सगळ्यांना खूप आवडतात. अगदी भातासोबत, पोळीसोबत, त्याच्यानंतर भाकरीसोबत, कशाही सोबत अगदी खूप आवडतात सगळ्यांना. म्हणून मी आज बनवले आहे. तर याची विधी जाणून घेऊया. तुम्ही बघू शकता, माझ्या घरी घट्ट कढी आवडते म्हणून मी दह्याचीच कढी बनवते. तर तुम्ही घट्ट ताकाची कढी बनवू शकता किंवा पातळ कढी आवडत असेल तर पातळ ताकाची कढी बनवू शकता. चला आपण जाणून घेऊया याची विधी. कढी बनवण्यासाठी जर अर्धा लिटर तुम्ही दही घेतलं तर त्यात अर्धा लिटर पाणी टाकून त्याला चांगलं घुसळून घ्यायचं आहे. त्यानंतर 4 चमचे त्यात बेसनपीठ टाकायचं आहे आणि त्याला व्यवस्थित सगळ्या गाठी विरघळून मिक्स करून घ्यायचं. त्यानंतर 4 हिरव्या मिरच्या, जर तुम्हाला जास्त तिखट आवडत असेल तर तुम्ही मिरचीचं प्रमाण वाढवू शकता. त्याच्यानंतर 7-8 लसणाच्या कळ्या, 1 इंचभर अद्रक, जर तुम्ही लसण अद्रक खात नसाल तर ते स्किप करू शकता. त्याच्यानंतर जिरं, 2-4 पुदिन्याचे पानं आणि 2 डंठल कढीपत्त्याचे पानं एवढं घेऊन मिरच्या भाजून घ्यायच्या आणि थोडेसे शेंगदाणे भाजून घ्यायचे त्यात 2 टेबलस्पून. आणि हे आपण अदरवदर कुटतो तसा ठेचा कुटून घ्यायचा. आणि कढईमध्ये खायचं तेल टाकायचं, तुम्ही कोणतंही वापरू शकता किंवा साजूक तुपाची फोडणी करू शकता. त्यात हिंग टाकायचा, जिरं मोहरी टाकायची आणि कुटलेला ठेचा टाकायचा. तो गोल्डन ब्राऊन झाल्याच्यानंतर आपण जे ताक मिसळलं आहे बेसनपीठ टाकून ते टाकायचं आणि चवीनुसार मीठ टाकायचं. त्यानंतर याला कढ येईपर्यंत व्यवस्थित उकळ येऊ द्यायची. आणि आपण जसे भजे काढतो त्याप्रमाणे कांदा कापून भजे काढून घ्यायचे. ज्यांना कांदा लसूण चालत नाही त्यांनी कढीमध्येही लसूण अद्रक स्किप करा आणि भज्यांमध्ये कांदा स्किप करा. त्यानंतर ज्याप्रमाणे ही कढी आहे त्याचप्रमाणे गुजराती कढीमध्ये पण जे कढी पकोडा असतो त्यामध्ये फक्त हळदीची कमी असते आणि त्या कांदा लसूण स्किप केलेला असतो. त्याचप्रमाणे राजस्थानी किंवा पंजाबी कढी असते, ह्याच कढीमध्ये एक वेगळा तडका टाकलेला असतो, ज्यामध्ये हिंग, काश्मीरी लाल मिरची आणि 2-3 बेडगी मिरच्या हे टाकून वरतून तडका टाकलेला असतो. तर अशाच प्रकारे ह्या कढीचा आपण भरपूर आस्वाद आणि प्रकार करू शकतो. तर खा, प्या, मजा करा. बाय. सबस्क्राईब करा.